पेत्राने लिहिलेले पहिले पत्र अध्याय 1 मराठी. पेत्राने लिहिलेले पहिले पत्र अध्याय 1. पेत्राने लिहिलेले पहिले पत्र अध्याय 1. सलाम सलाम. पंत गलतिया, कप्पदुकिया, आसिया व बिथुनिया यात पांगलेल्या यहुदी लोकांमध्ये राहणारे, परमेश्वर पित्याच्या पूर्वज्ञानानुसार आत्म्याच्याद्वारे झालेल्या पवित्रतेत आज्ञांकित राहण्यासाठी व त्याचवर येशू ख्रिस्ताच्या रक्ताचे सिंचन होण्यासाठी निवडलेले प्रवासी, यास येशू ख्रिस्ताचा प्रेषित पेत्र याचकडून तुम्हाला कृपा व शांती मिळोत. ख्रिस्त शिष्याला तारण प्राप्तीची आशा आहे, म्हणून परमेश्वराचे उपकार स्मरण. ख्रिस्त शिष्याला तारण प्राप्तीची आशा आहे, म्हणून परमेश्वराचे उपकार स्मरण. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा पिता परमेश्वर धन्यवादित असो. सदाजीवी आशा प्राप्त होण्यासाठी आणि अविनाशी, निर्मळ व न कोमेजणारे वतन मिळण्यासाठी त्याने आपल्या महादयेनुसार आपल्याला मेलेल्यातून येशू ख्रिस्ताच्या उठण्याद्वारे पुन्हा जन्म दिला, जे तारण शेवटल्या काळी प्रगट होण्यास सिद्ध आहे, ते प्राप्त व्हावे म्हणून तुम्ही परमेश्वराच्या शक्तीने विश्वासाच्या योगे राखलेले आहात. त्या तुम्हासाठी ते वतन स्वर्गात राखून ठेवले आहे. तुम्ही आता थोडा वेळपर्यंत जरूर पडले तसे पुष्कळ परीक्षांमुळे दुःख सोशिले, पण तुम्ही त्या काळाविषयी आता उल्हास करीता. तुम्ही यासाठी सोशिले की नाश होणाऱ्या सोन्याची परीक्षा अग्नीने करतात, त्या सोन्यापेक्षा मूल्यवान असे जे तुमच्या विश्वासाचे परीक्षेत उतरणे, त्याहून प्रशंसा, गौरव व मान ही फळे येशू ख्रिस्ताच्या प्रकट होण्याच्या वेळेस मिळतील. त्याला पाहिले नसता त्याचवर तुम्ही प्रीती करता. आता तो दिसत नसता त्याचवर विश्वास ठेवता आणि त्या विश्वासाचा शेवट म्हणजे आपल्या जीवांचे तारण उपभोगीत अनिवार्याच्या गौरवयुक्त आनंदाने उल्हासात. ज्या संदेष्टांनी तुम्हावर होणाऱ्या कृपेविषयी भविष्य कथन केले, त्यांनी त्या तारणाविषयी बारकाईने शोध केला. त्यांच्यामध्ये जो ख्रिस्ताचा आत्मा होता, त्याने ख्रिस्ताची दुःखे व त्यानंतरच्या गौरवयुक्त गोष्टीही पूर्वीच सांगितली. त्यात त्याने कोणता अगर कसा काळ सुचला याविषयी ते शोध करीत होते. त्यास असे प्रगट करण्यात आले होते की स्वर्गातून पाठविलेल्या पवित्र आत्म्याच्या द्वारे तुम्हास सुवार्ता सांगणाऱ्यांनी ज्या गोष्टी तुम्हास आता सांगितल्या आहेत, त्याच गोष्टी कळवण्याची सेवा ते करीत होते. ती सेवा स्वतःसाठी नव्हे, तर तुम्हासाठी करीत होते. त्या गोष्टी न्याहाळून पाहण्याची उत्कंठा स्वर्गदूतास आहे. ख्रिस्त शिष्यास शोभेसे शील. ख्रिस्त शिष्यास शोभेसे शील. यास्तव तुम्ही आपल्या मनरूपी कंबरा बांधा आणि सावध राहून येशू ख्रिस्ताचे प्रगटीकरण होण्याच्या वेळी तुम्हास प्राप्त होणाऱ्या कृपेवर पूर्ण आशा ठेवा. तुम्ही आज्ञांकित मुले व्हा आणि अज्ञानावस्थेतील आपल्या पूर्वीच्या वासनाप्रमाणे वागू वर्तू नका. तर ज्याने तुम्हास पाचारण केले तो जसा पवित्र आहे, तसे तुम्हीही सर्व प्रकारच्या आचरणात पवित्र व्हा. कारण मी पवित्र आहे, यास्तव तुम्ही पवित्र व्हा, असा शास्त्रलेख आहे. जो तोंड न पाहता प्रत्येकाच्या कर्माप्रमाणे त्याचा न्याय करतो, त्याला जर तुम्ही पिता म्हणून हाक मारता, तर आपल्या प्रवासाच्या काळात भिवून वागा. वाडवडील माणसांच्या परंपरेने चालत आलेल्या आपल्या व्यर्थ वागणुकीपासून सोने, रुपे अशा नाशवंत वस्तू नव्हे, तर निष्कलंक व निर्दोष कोकरा असा जो ख्रिस्त, त्याच्या मूल्यवान रक्ताने तुम्ही मुक्त झाला आहात, हे लक्षात ठेवा. जगाच्या स्थापनेपूर्वी त्याचे पूर्वज्ञान झाले होते. तोच काळाच्या शेवटी तुम्हासाठी प्रगट झाला. तुम्ही त्याच्याद्वारे परमेश्वरावर विश्वास ठेवणारे झाला आहात. त्या परमेश्वरानेच त्याला मृतावस्थेतून उठवून त्याचे गौरव केले.
यामुळे तुमचा विश्वास व आशा परमेश्वरावर आहे. निष्कपट बंधुप्रीती उत्पन्न होईल असे आपले जीव सत्य पालनाने शुद्ध करून एकमेकावर मनापासून निष्ठेने प्रीती करा. कारण तुम्ही नाशवंत बीजापासून नव्हे तर अविनाशी बीजापासून परमेश्वराच्या सदाजीवी व टिकणाऱ्या वचनाच्या द्वारे पुन्हा जन्मविले आहात. कारण सर्व मानवजाती गवतासारखी आहे आणि तिचे सर्व गौरव गवताच्या फुलांसारखं आहे. गवत सुकते व त्याचे फूल गळते, परंतु प्रभूचे वचन सर्व काळ टिकते. ज्या वचनांची सुवार्ता तुम्हा सांगितली ते हेच आहे.